गुजरातला मुंबई हवी होती वेगळ्या मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न अशी यावेळेस प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे। विमानतळाची जमीन अदानींच्या घशात घालण्याचा प्लॅन असल्याचं राज ठाकरे म्हणतायत। तर वाढवण बंदराबाबत राज ठाकरेंना चुकीची माहिती दिली गेली असं राणे म्हणतायत। वाढवण बंदरात महाराष्ट्र सरकारचा 26% वाटा असल्याचंही नितेश राणेंनी स्पष्ट केलंय। आता जे नवीन विमानतळ केलंय हे आता आपलं जे सांताक्रूजचं विमानतळ आहे छत्रपती शिवाजी महाराज इकडनं आता ते आहे अडाणीच्या हातात। इकडनं सगळी ऑपरेशन्स आता हळूहळू हळूहळू कमी करणार आणि सगळी तिकडे नेणार नवी मुंबईला। इकडचा सगळा कार्गो काढणार आणि तो वाढवणला देणार। ती संपूर्ण जमीन अख्खी एकदा काहीतरी गुगल मॅप वर जाऊन बघा केवढी आहे ती, आणि मग ती अदानीच्या घशात घालणार। जेवढं जेवढं म्हणून तुमचं अस्तित्व आहे सगळं हे मिटवायला येत आहेत। संपूर्ण महाराष्ट्र ही महाराष्ट्रामधली सगळी शहरं ही अदानी अंबानीला आंदण म्हणून द्यायची आहेत। जेवढं जेवढं म्हणून तुमचं अस्तित्व आहे सगळं हे मिटवायला येत आहेत। भारतीय जनता पक्षाला जे मतदान करणारे जे लोक आहेत ना, मराठी सगळे लोक, मला त्यांनाही सांगायचंय, हा अदानी अंबानीचा ह्या सर्व लोकांचा ज्यावेळेला गुजरातचा वरवंटा ज्यावेळेला महाराष्ट्रावरती फिरेल ना, त्यावेळेला ते तुम्हाला बघणार नाहीये, तुम्हाला पण त्या वरवंट्याखाली मराठी म्हणूनच घेणार। वाढवण बंदराच्या संदर्भात उल्लेख करत असताना मी छातीटोक पद्धतीने सांगतो की आदरणीय राजसाहेबांना चुकीची माहिती दिली गेलेली आहे। मी स्वतः त्या खात्याचा मंत्री आहे, बंदर खात्याचा। महाराष्ट्र सरकार म्हणून वाढवण बंदरमध्ये आमचा 26% वाटा आहे, महाराष्ट्र सरकारचा 26%। त्या एका बंदरामुळे 12 लाख तरुणांच्या नोकऱ्या आणि 2 हाताला काम मिळत असेल तर मग ते बंदर कसं चुकीचं आहे? हे उद्धव ठाकरेंची भाषा का बोलतायत हे मला आजपर्यंत आता कळण्याच्या पलीकडे गेलेलं आहे।